नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की आता मालिनीने काव्याला अखेर पार्थच्या रूम मध्ये राहण्याची परवानगी दिलेली असते. तर आता दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर मालिनी काव्याला घरातील एक मोठी सून म्हणून सांगते की हे बघ काव्या, तुला माहिती आहे ना उद्या काय आहे. तेव्हा काव्या म्हणते, हो काकू, माझ्या लक्षात आहे की उद्या काय आहे, दिवाळी पाडवा आहे. यावर मालिनी म्हणते की हे बघ काव्या, तू एक घरातील मोठी सून आहे, म्हणून उद्याची सगळी तयारी तुलाच करायची आहे. आणि हो, पार्थ एवढ्या मोठ्या संकटातून वाचलाय तो केवळ तुझ्यामुळे. काव्या, तो त्यामुळे तू उद्या पार्थला अभ्यंग स्नान केल्यावर तुझं छान आवरून त्याचे औक्षण कर. तेव्हा काव्या म्हणते, हो काकू. तर आता काव्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पार्थचे अभ्यंग स्नान करताना छान तयार होऊन आलेली असते. औक्षण करण्यासाठी ताटे घेऊन उभं असते. तेव्हा पार्थ काव्याच्या रूपाकडे एकटक पाहत राहतो आणि काव्याला म्हणतो, काव्य आज काय विशेष. तेव्हा काव्य म्हणते, हो पार्थ, तुम्ही पण ना एकदम विसरभोळे आहात. हो, आज दीपावली पाडवा आहे ना. असे दिवस म्हणजे आपल्या दोघांचे नातं आणखी घट्ट करण्यासाठी खूप विशेष मानला जातो. आणि अशा शुभ दिवसाची सुरुवात कोणत्याही विवाहित स्त्रीने आपल्या पतीचे औक्षण करूनच करायची असते. तेव्हा पार्थ म्हणतो, अहो काव्या, त्याचं काय आहे ना, ही आपल्या लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे, त्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही. तेव्हा काव्या म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही लवकर तयार व्हा, मला तुमचं औक्षण करायचंय हो. तेव्हा पार्थ लगेचच फटाफट त्याचं सर्व आवरून औक्षणासाठी तयार होतो. त्यानंतर पार्थ आणि काव्या दोघेही मस्त असे जे आहे ते करतात. आणि मित्रांनो, त्यांच्या दोघांमधील पती पत्नीचं नातं कायम असंच घट्ट राहू दे अशी देवाकडे प्रार्थना काव्या करत असते.